मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं सिद्धेश्वर कुरोलीचं मैदान आहे. एक आदत एक बैलचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मास्तर आणि सोबत पाहायला जीवा. नमस्ते दादा. नमस्ते. मास्तर सोबत अजून एक वासरू आहे. हे म्हणजे आपल्या घरचीच दोन्ही वासर आहेत. बर बर. आधारस्तंभ म्हणजे मास्तर. अच्छा. आणि त्याच्या पाठीमागे आपल्याकडे बाबा जर मास्तर काय विकायचं वगैरे डोक्यात आलं त्यासाठी आपण बुलेट पाठीमागे तयार केला. अच्छा. कारण का नाद आहे तो वासरू जर काय आपल्याला 4 पैसे लागून आले तर आपण देणार, पण त्याच्या मागे आपल्याला नाद आहे म्हणजे आपल्याला गाड्या पळवायची अपेक्षा राहणार, आपण पळवायला जाणार. म्हणून त्याला तयारी चालू आहे आणि तो तयार म्हणजे तयार झालाय. त्याचे भरपूर आता असे 2-3 वेळेचे एक नंबर त्याने केलेत. खालनं सुटलं म्हणलं की वासरू वर निकाल जाईपर्यंत कोणत्याही बैलाला घेऊन जातंय, आत बाहेर करत नाही, काय नाही. टॉप लेवलला वासरू पळते सध्या. कशा पद्धतीने नियोजन झालेलं? नियोजन म्हणजे कसं आहे, काल परवा हे आता बैल एक 15-20 दिवस झालं आमच्या तिकडे लंपी आलाय. त्याच्यामुळे सुरेश ड्रायव्हरच्या डोक्यात आलं बाबा अशा आजारातनं ही बैल आपल्याकडे नेली पाहिजे. टॉपची वासर आहेत, ह्या ठिकाणी बैल ठेवणे योग्य नाही. मग त्यांनी आम्हाला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत बैल आपल्याला गावाला न्यावं लागणार तिकडे सांभाळायला. तिथं चारा पाणी आपण काय व्यवस्था करू. जसे काय पाठीमाग कोरोनाची महामारी आली तसा लंपीचा आजार आहे महामारी, कोण कोणाला जागा देत नाही. पण त्या माणसानं काळजावर दगड ठेवून कुठलाही आपल्या गोट्यातल्या बैलांचा न विचार करता एक सहानुभूतीनं आम्हाला सांगितलं काय असेल ते असेल आणि काय आपल्या बैलांनी आजार वगैरे आलेला नाही, येण्याच्या अगोदर आपण दक्षता घेऊन बैल हलवूया. 20 दिवसाला त्यांच्या गोट्यावर बैल आहेत. त्यावेळेस खरं आपल्याला खरी माणसं कळतात का अशा? ज्या वेळेस अडचणीत येते त्यावेळेस खरा माणूस कळतो, जवळचा कोण आणि लांबचा कोण आहे. असे जवळ भरपूर असतात, गुलाल झाला की नाचायला, फोन करायला, पण ज्यावेळेस खरं संकट येतंय त्यावेळेस माणसं जवळची आणि लांबची माणसं कळतात. तुमचं प्रॉपर गाव कुठलं? आपलं प्रॉपर गाव मंगळवेढा रेड्डे. एवढ्या लांबून लांब आपल्याला सगळे मैदान लांबच असतात. नाही म्हणलं तर 180-200 किलोमीटर येऊन आपण मैदान करतो. आणि मैदान असं करतो गुलाल घेऊन जातो प्रत्येक मैदानात. काय नाही म्हणलं तर क्वार्टर फायनल तर गाडी राहते आपली आणि दोन्ही वासरं असतात प्रत्येक मैदानात. यापूर्वी कुठल्या मैदानात गुलाल घेतलेलं त्यांना कसं काय इतिहास कसा राहिलाय? यापूर्वी आपला मुरुमकराचा सुंदर म्हणून त्या बैलाची आपल्याला लय मोठी साथ आहे. कालच महाराष्ट्र केसरीला सुंदरने 1 नंबर केला आणि त्या सुंदरचा त्या नंदीचा महादेवाच्या आपल्याला खूप मोठा आशीर्वाद आहे. श्रीनाथ केसरीला जोडी पडली पण काय करण्यास तो व्हिडिओ भेटला नाही, गाडी मार खाल्ली आणि आम्ही लय झिकझिक करत नाही. नितीन साखरे म्हणून एक बैलगाडी क्षेत्रातला रॉयल माणूस आहे, त्यांना झिकझिक करायची अजिबात सवय नाही. मार खाल्ली कोणाची फॉलो आहे काय ते 12 भानगडी चौकशी करणार नाहीत. आपली पळात मार खाल्ली, विषय संपला. परंतु तिथं मार खाल्लेली कसर त्या बैलांनी तिथं महाराष्ट्र केसरीला भरून काढली आणि त्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आज मास्तरने इथं 1 नंबर केला. आमच्या ग्रुपला असा आनंद झाला की आज गगनात मावत नाही आनंद आहे. नाव सांगा तुमच्या ग्रुपचं. आपल्या ग्रुपचं नाव आहे मास्तर प्रेमी रेड्डे फॅन्स क्लब रेड्डे. एवढ्या लांबून येता प्रवास करून 180-200 किलोमीटर सोपं नाही दादा. हो. आणि कसं आहे बैल सांभाळण्यामागे सगळं ग्रुपचं आपल्याला लय सहकार्य आहे. बरोबर. आणि बैल सांभाळायला आता 20 दिवस इकडे आणलाय. याच्या पाठीमागे पांडुरंग माने म्हणून माझा मेवणा आहे, तो पूर्ण त्या बैलाची देखभाल करतो. मग आजार आल्यामुळे आपण बैल इकडे हलवलाय. त्याचं मला सुदर्शन दोलतडे, विजय दोलतडे हे लोक पुण्यात नसतात पण पूर्ण सपोर्ट सिस्टीम आहे आपणाला. पूर्ण बैल पळायला चाललाय काय भाड्यापासून बाकी काय गोष्टी असतात ते सगळे विचारपूस करतात. आणि सुरेश ड्रायव्हर एक 4-5 लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे. अगदी व्यवस्थित सगळे देखभाल बैलाची म्हणा, आमच्या ग्रुपची चौकशी, कुठल्या मैदानावर कसं जायचंय, तिथं काय नियोजन लावायचं आहे, हे आमचे असे 4-5 पोरं मुजकीच करतात. बाकी कोणाकडे नियोजन नसते. काय आज नियोजन म्हटल्यावर मॅडमला कॉल वगैरे झालेले? मॅडमला म्हणजे असं सुरेश ड्रायव्हर म्हणजे छोटा भाव आहे माझा, आलता बैलापाशी आणि मी सातारला चाललो, थोडं माझं पर्सनल काम होतं. जात जात माझ्या लक्षात आलं बाबा सुरेश ड्रायव्हर मला 2-3 वेळा म्हणजे हायलाइट केलं आपल्याला जेव्हा घालायचा आहे. मग त्या उद्देशाने त्यांचाही प्रयत्न चालू होता. मी गाडीत बसल्या आठवण आली म्हणून ताईंना फोन केला आणि एका फोनवर ताईंनी डन केलं. काहीच विचारलं नाही, फक्त मला म्हणले कोणतं वासरू आहे. मी सांगितलं मास्तर आपला, म्हणलं हिंद केसरी मास्तर आहे, म्हणलं 2 मैदानात चांगला पळलाय. मग त्यांना बी आपल्या बैलाचा इतिहास माहित होता. त्यांनी एका मिनिटात सांगितलं हो दादा आपण बैल पळवायचा का तर पळवायचा, काही अडचण नाही. त्यांनी एक पावती टाकली, मी एक पावती टाकली आणि रितसर गाडी कोणतीही झिकझिक न करता पळाली आणि गाडीने हुकमी 1 नंबर केला. आणि ही गाडी पुढे बी पळताना दिसेल, काय अडचण नाही. आनंद आहे, खूप मोठा आनंद आहे. सगळ्या ग्रुपला म्हणा, जे बैलावर प्रेम करते ते बोलतील ड्रायव्हर. ड्रायव्हर आहे. हो, ड्रायव्हर म्हणजे आपल्या भावासारखे, फक्त ड्रायव्हरचं नाही काम निभावत. नाव सांगा तुमचं? सुरेश ड्रायव्हर भेंटवडे. काय सांगाल? आता कसं झालं 4-5 मैदान आम्ही पळलो हे वासरावर घेऊन चांगल्या बैला संग, पण गाडी कसं कडन यायची, कधी गट काढायची, सीमेला मार खायची. बरेच जण मला म्हणले तुमचा बैल कमी आला, पण माझं एकच म्हणणं आहे की कुठला बैल कमी येत नसतो. काय बॅड लक असते ती, शेवटी काय सिच्युएशन वेगळे असते त्या. पण आमच्या बैला धम्म काय कडन पळणार तेव्हा तर पळणार आणि असताना कडन पळून सीमे काढलाय, एवढ्यात आनंद आहे मला. जर बॅड पॅच चालूच असतात सर्वांची, बॅड पॅच चालू असतात पण त्यातून तो वर येणार 100%.
100% त्यानं सिद्ध करून दावलंय की मी कडच आहे म्हणून. भाऊक झालाय ड्रायव्हर भाऊक म्हणजे श्रीनाथ केसरीला गाडी मार खाल्ल्यानंतर त्याला 1000 फोन येत होते. अक्षरशः त्या दिवशी डोळ्यातनं पाणी येत होतं. एक सेकंद पण माणूस बैलापाशी थांबला नाही. पण कधीच बैल सोडून जात नव्हता तो माणूस. गट काढल्यापासून फायनल होईपर्यंत बैल म्हणजे ड्रायव्हरचं काय काम आहे, फक्त गाडी आणायचं. पण त्याचं एक काम आहे, गाडी हाणली बैल सोडून स्वतः घेऊन येतो मेकअप खोटीपर्यंत. बैल बांधायचो, झोपायला जाताना छकड्यापर्यंत येतो. पण त्या श्रीनाथ केसरी ज्यावेळेस गाडीने गटाला मार खाल्ला त्यावेळेस त्यांना 1000 फोन येत होते. मी लांबून बघत होतो काय झालं गाडीचं, काय विषय गणला. पण त्यांना असं उत्तर देता येत नव्हतं. काय ते म्हणायचं झालं काय तर थोडं कमी जास्त झालं, गाडी मार खाल्ली. पण त्याची कसर पूर्णपणे आज भरून काढली मास्तरने. हो, आता मुलाखत घेतोय पण अक्षरशः म्हणजे डोक्यातनं जिंजिण्या येतात. कारण काय मगाशी सळी लागली पायामध्ये घुसल्या, रक्त येते पायात. हो, असं नाही पण व्हायला ही पाहिजे. ताकद हो नंदीमुळे आहे. हो, म्हणजे काही होऊ दे, माझं आता म्हणजे माझी मनस्थिती लागून बी तुम्हाला एवढा जोश आहे म्हणजे मुलाखत देताय. हे नंदीचा आशीर्वाद आहे. हो, महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद खूप राहणार आपल्या पाठी. मग काही होणार नाही, हा. ते लागलेलं सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही. दादा पण आहेत. दादा काय आनंद आहे आज? आज काय कुरोलीमध्ये सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मैदान भरलं होतं. ते महाराष्ट्र केसरी मैदान होतं. महाराष्ट्र केसरी मैदान असल्यामुळे आम्ही काल परवा नियोजन केलं, कारण या मैदानाला आपल्याला पळायचं आहे. आणि तिथं आमच्या मास्तरनं 4थ्या सेमीत 8 नंबरवरनं गाडी लावली सेमीला. ही आम्हाला अतिशय महत्वाचा आनंद झाला, कारण बाहेरनं काय आयरेगायरेच काम नाही पळायचं. आणि सेमी फरकानं काढला. त्यामुळे काय आज गाडी एक होती असं आम्ही आधीच सिद्ध केलं. ती मास्तरनं आम्हाला सिद्ध करून दाखवलं, एवढीच मी सांगतो. अभिनंदन तुमच्या टीमच्या. आणि असं सतत तुम्हाला आनंदात आणि गुलालात बैल ठेवून हीच इच्छा करतो.